नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी. मित्रांनो, ही एक न्यूज तुम्ही लोकसत्तामध्ये आज नक्की वाचली असेल की मुंबईत मार्च मध्येच तापमानाची 40. आता या न्यूजमध्ये काय खास आहे? तर बाबांनो, या न्यूजमध्ये जिओग्राफीची एक महत्त्वपूर्ण अशी संकल्पना लपलेली आहे की आपल्याकडे साधारणतः फेब्रुवारी आणि मार्च मध्येच एकदम तापमानाची वृद्धी कशा पद्धतीने झाली. तसं पाहिलं गेलं तर आपल्याकडे सर्वसाधारण पद्धतीने एप्रिल, मे आणि जून हे जे महिने असतात हे जास्त तापमानाचे महिने आहेत. पर्टिक्युलरली मे महिन्यामध्ये सर्वात जास्त तापमान असतं. पण एक महत्त्वपूर्ण असा स्टडी समोर आलेला आहे आणि या स्टडीमध्ये असं लक्षात येतंय की साधारणतः मार्चच्या पहिल्या 10 दिवसातच आपल्याकडे तापमानाचा एकदम हायेस्ट लेवलवरती म्हणजे साधारणतः या सीझनमध्ये जे सर्वसाधारण काळात म्हणजे आतापर्यंत जर आपण मागचे 5 ते 6 वर्ष किंवा 10 वर्षाचा जर विचार केला तर मागच्या 10-15 वर्षामध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या 10 दिवसाचं जे टेम्परेचर आहे ते जवळपास 7 ते 8 डिग्री सेल्सिअसने जास्त नोंदवलेलं आहे. हे सगळं असं का होतं आणि याच्या मागे कुठलं एक जिओग्राफिकली कारण लपलेलं आहे का? तर येस, आपण तेच समजून घेणार आहोत आणि ह्या समजून घेण्यासाठीच हे खास एक छोटासा व्हिडिओ आणि तो रिलेटेड करतो आपल्या करंट अफेअर्स सोबत. म्हणूनच जिओग्राफी विथ करंट अफेअर्स या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आज मी तुम्हाला एक कन्सेप्ट समजून सांगणार आहे. त्या कन्सेप्टचं नाव आहे जेट स्ट्रीम. दुसरा गोष्ट म्हणजे पश्चिमी विक्षोभ, त्याला वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतात. आणि इम्पॉर्टंट असा ॲस्पेक्ट्स म्हणजे आपल्याकडे असलेले जे मान्सून पूर्व पर्जन्य जे स्टार्ट होतील आता एप्रिल मे पासून, तर त्या मान्सून पूर्व पर्जन्याचा एक छोटासा भाग मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगेन. तर आता हे सगळं गोष्ट समजून घेण्याच्या आधी एक महत्त्वपूर्ण मी अनाउन्समेंट या ठिकाणी करतोय की जे विद्यार्थी किरण गुरुजी ॲप्लिकेशन्स वरती आले असतील, आपला एक ॲप्लिकेशन सुद्धा आहे. तर तुम्हाला गुगल प्ले किंवा प्ले स्टोअर जो आपण त्याला म्हणतो त्या प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला किरण गुरुजी ॲप्लिकेशन्स डाउनलोड करायचं आहे. जर तुम्हाला एमपीएससीची एक प्रॉपर स्टडी करायची असेल आणि तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने जुन्या बॅचेस, आता बघा काही दिवसात ॲड येईल, ॲड आल्यानंतर तुमच्या हातात फक्त 90 ते 80 दिवस राहतील आणि 90-80 दिवसामध्ये तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे, सगळ्या गोष्टी करायच्या. तर मग तुम्हाला घरी बसून अफोर्डेबल प्राईजमध्ये, तेही 50% डिस्काउंटमध्ये, तर तुम्हाला या संदर्भात जर प्रिपरेशन करायची तर आपला किरण गुरुजी ॲप्लिकेशन या ठिकाणी नक्की आणि डेफिनेटली तुम्हाला हेल्प करेल. जे विद्यार्थी अपंग आहेत त्यांच्यासाठी 80% डिस्काउंट या ठिकाणी आहे आणि जे विद्यार्थी एक जनरल कॅटेगरीमध्ये येतात किंवा एक नॉर्मल आहेत, ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. चलो, तर आता आपल्या मेन कन्सेप्टला सुरुवात करू की आता बघा, जस्ट लोकसत्तामध्ये ही न्यूज आली होती की मुंबईत मार्चमध्ये तापमानाची 40. बघा, आता साधी सिंपल गोष्ट आहे की हा जो मार्च महिना आहे, या मार्च महिन्यामध्ये, ठीक आहे, या मार्च महिन्यामध्ये सुरुवातीचा जो एक 15 ते 20 दिवसांचा जो काळ असतो, त्या 20 दिवस या काळामध्ये सूर्याची जी तीव्रता आहे, ही सूर्याची तीव्रता आपल्याकडे खूप जास्त मोठ्या प्रमाणात नसते. ठीक आहे, सूर्याची तीव्रता जी आहे ती सूर्याची तीव्रता म्हणजे सूर्याची जी काही किरण आहे त्या किरणांची तीव्रता आपल्याकडे कमीच असते, खूप जास्त नसते. ठीक आहे, सुरुवातीच्या 20 दिवसांमध्ये. पण एक रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे जवळपास 1901 पासून, म्हणजे गेल्या 125 वर्षाचा जर आपण विचार केला तर 125 वर्षात 3 वेळा 125 वर्षात 3 वेळा असं झालेलं आहे की मार्च मध्ये टेम्परेचर मुंबईचं 80 डिग्री सेल्सिअस गेलेलं आहे आणि पठारी प्रदेशात, ठीक आहे, आता लक्षात घ्या, मुंबई हे कुठे आहे? मुंबई जे आहे ते किनारी प्रदेशात आहे आणि मुंबईमध्ये तापमान कक्षा ही खूप जास्त नसते. त्यामध्ये तापमानामध्ये खूप जास्त व्हेरिएशन्स नसतात. मुंबईमध्ये साधारणतः एक 32-36 इथपर्यंत टेम्परेचर साधारणतः मार्चमध्ये राहतं. 32 पर्यंत तर नॉर्मल राहतं. पण 32 डिग्री टेम्परेचर ऐवजी साधारणतः 32 डिग्रीचं टेम्परेचर हे डायरेक्ट 40.5 डिग्री सेल्सिअस वरती जाते. म्हणजे काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे 32 डिग्रीचं टेम्परेचर डायरेक्ट 40 डिग्रीवरती जाते. याच्यामध्ये साधारणतः 8 ते 8.5 डिग्री सेल्सिअसचा या ठिकाणी वाढ होतीये. म्हणजे नक्कीच ही एक तापमान वाढीची घंटा आहे का किंवा एक धोक्याची घंटा आहे का, असा पण एक महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. पठारी प्रदेशामध्ये टेम्परेचर वाढताना दिसते 42 ते 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते मार्च मध्येच गेलेले. तर असं का होतंय की मार्च मध्येच टेम्परेचर अगदी 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते? नॉर्मल टेम्परेचरपेक्षा 6 ते 7 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर या ठिकाणी जास्त येतं. तर त्याची काही कारण आहेत आणि हीच कारण आपल्याला नीट समजून घ्यायची आहेत मित्रांनो. कारण की या कारणांना जर बघितलं नाही तर आपल्याला करंट अफेअर्समध्ये आपण जे न्यूजपेपरमध्ये जे वाचतोय त्या न्यूजपेपरमध्ये वाचलेल्या गोष्टींना आपल्याला व्यवस्थित समजून घेता येत नाही. तर बघा, सगळ्यात पहिलं आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट असं कारण जे आहे ते म्हणजे आपला जो हिवाळा असतो, हिवाळा ऋतू,
आपल्याकडे जो हिवाळा ऋतू असतो, ठीक आहे, हा हिवाळा ऋतू, या हिवाळा ऋतूमध्ये पर्टिक्युलरली आपल्याकडे परतीचा मान्सून स्टार्ट होतो. परतीचा मान्सून. आता आपल्याकडे हिवाळा कधी येतो, हा एक सगळ्यात महत्वाचा गोष्ट. साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हा जो काळ असतो, ऑनोडीजा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा आपल्याकडे हिवाळ्याचा असतो. पर्टिक्युलरली ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याकडे थोडासा पाऊस पडतो, त्याला आपण ऑक्टोबर हिटच्या काळातला पाऊस म्हणतो. पण झालं असं 2025ला, आता 2025 ची गोष्ट करू. 2025ला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झालाच नाही. पाऊस जेवढा पाहिजे तेवढा झाला, कारण की या सीझनमध्ये साधारणतः एक 15%च्या आसपास पाऊस होता आपल्या भारतात. काही पुस्तकात 13% पण दिले. 15 ते 13%चा आपल्या या ठिकाणी पाऊस पडतो, पण या काळामध्ये पाऊस 5% सुद्धा नाही झाला. बऱ्याच ठिकाणी पाऊस हा झालाच नाही. विशेष म्हणजे एक न्यूज पण आली होती काही दिवसांपूर्वी द हिंदूमध्ये, की लडाखच्या प्रदेशामध्ये सुद्धा या ठिकाणी जे आपण म्हणतो ना हिमवृष्टी होते, किंवा लडाखच्या रिजनमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात जेट स्ट्रीम वारे येतात, हे यावर्षी त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा प्रभाव जास्त दिसला नाही. म्हणजे हा जो पाऊस आहे हा पाऊस झालाच नाही हिवाळ्यामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, पाऊस झाला नसल्यामुळं हिवाळ्यात मातीमध्ये पाणी मुरलंच नाही. ठीक आहे. आणि उलट काय झालं, हिवाळ्यामध्ये मातीमध्ये पाणी मुरलं नाही, उलट या हिवाळ्यामध्ये, पूर्ण हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश पडून सूर्यप्रकाशामुळे मातीमधील जे पाणी आहे त्या पाण्याचे बाष्प झाले, आणि बाष्प झाल्यानंतर ते पाणी उडून गेले. त्याच्यामुळे काय झालं, माती कोरडी झाली. आता लक्षात घ्या, माती कोरडी झाली. तर माती जर कोरडी झाली तर या माती कोरडी झाल्यामुळे काय होईल, की आता फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये सूर्य कुठे येतो, उत्तरेकडे सरकतो. ठीक आहे. सूर्याची जी स्थिती आहे ती सूर्याची स्थिती आता उत्तरायणामध्ये आहे. सध्या उत्तरायण चालू आहे. डिसेंबर ते जून पर्यंत आपल्याकडे उत्तरायण असतं. तर आता सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकतोय, सूर्याचं भासमान प्रमाण उत्तरेकडे येते. आता साधारणतः 23 मार्चच्या आसपास सूर्य विषुववृत्त क्रॉस करून उत्तरेकडे येईल. तरी सुद्धा नाही म्हणलं तरी काय होतं, की भारताच्या पठारी प्रदेशावरती सूर्याची जी किरणं पडतात त्या सूर्याच्या किरणांमुळे आपली माती तापली जाते, आणि माती तापल्यामुळे माती कोरडी होत. ऑलरेडी माती कोरडी आहे, माती तापते. ओके, माती तापल्यानंतर ती गरम होते, आणि गरम झाल्यानंतर त्यावरची जी हवा आहे ती हवा सुद्धा गरम होते, आणि हवा गरम झाल्यानंतर आपल्याला काय जाणवते, तर ती उष्णता जाणवते. राईट. जर माती ओली असती, जर हिवाळ्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला असता, तर आपल्याकडे एवढी उष्णता जाणवली नसते. मार्चमध्ये न्यूज कधी आली पण नसते. पण ही न्यूज आली, याच्या मागचं कारण एक जॉग्राफिकल कारण आहे. हे झालं महत्वाचं, पाऊस कमी होणे हिवाळ्यातलं, हे पहिलं कारण. आता दुसरं कारण याच्या मागचं आणखी एक असं आहे, की जे खूप विचार करायला लावते आपल्याला, ते म्हणजे 2025 मध्ये, आता तुम्हाला जरा वाचून विचित्र वाटेल, पण 2025 मध्ये पश्चिमी विक्षोभ म्हणून त्याला ओळखलं जातं. पश्चिमी विक्षोभ, त्याला वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतात. काय त्याला म्हणतात, वेस्टर्न डिस्टर्बन्स. तुम्ही थंबनेल वरती बघितलंच असेल, तर वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतात. वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे काय, तर बघा, हा आहे इथं भारत, आणि या भारताच्या पश्चिमेकडे, ही कोणती दिशा आहे, पश्चिम. या भारताच्या पश्चिमेकडे या ठिकाणी जो मेडिटेरियन सी आहे, ज्याला आपण म्हणतो भूमध्य समुद्र, या भूमध्य समुद्रामध्ये समुद्राचा प्रभाव, आणि खाली असलेला हा सहारा वाळवंट, ठीक आहे, सहारा वाळवंट, समुद्राचा प्रभाव आणि सहारा वाळवंट यामुळे या प्रदेशामध्ये एक वादळी स्थिती निर्माण होते. ठीक आहे, काय होते, एक वादळी स्थिती निर्माण होते. समुद्राचा प्रदेश हा सपाट असतो, ऑब्व्हियसली या सपाट प्रदेशामुळे त्या ठिकाणी वादळाची स्थिती निर्माण होते. या वादळाच्या स्थिती निर्मिती झाल्यानंतर, ठीक आहे, ही वादळाची स्थिती निर्माण होते, आणि ह्या वादळाची स्थिती थोडीशी या साईडला, ही जे ब्लॅक सी तुम्हाला दिसतोय, त्या ब्लॅक सीच्या साईडला हे वादळाचं वरते थोडंसं सरक. ब्लॅक सीच्या बाजूला वादळ सरकल्यामुळे, ठीक आहे, ब्लॅक सीच्या साईडला वादळ सरकल्यामुळे या ठिकाणी हे वादळ या प्रदेशात असलेल्या जेट स्ट्रीम वाऱ्यांबरोबर हे आपल्या भारतामध्ये एंट्री करतं. ही जी वादळी स्थिती आहे, किंवा या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की
जी बाष्पयुक्त हवा आहे, त्या समुद्रावरची बाष्पयुक्त हवा. आता हा समुद्र आहे तर ऑब्व्हियसली समुद्र ब्लॅक सी, त्यानंतर पुढे असलेला हा कॅस्पियन सी दिसतंय तुम्हाला, हे मेडिटेरियन सी, ब्लॅक सी, कॅस्पियन सी, या समुद्रांवरती असलेले जे काही या समुद्री प्रदेशातून निर्माण होणारे जे बाष्प आहे ते बाष्प त्या ठिकाणी हवेमध्ये येतं. आणि ही जी जेट स्ट्रीमची जी हवा आहे, ठीक आहे, जेट स्ट्रीमची जी हवा आहे, या जेट स्ट्रीमच्या हवेमुळं हे जे वादळी अवस्था आहे, ही वादळी अवस्था या भारताच्या आपल्या भारताच्या वायव्य दिशेला किंवा आपल्या भारताच्या पश्चिम दिशेला, ठीक आहे, आपल्या भारताच्या पश्चिम दिशेला ही स्थिती अशी निर्माण करते. भारताच्या पश्चिमेकडनं भारताच्या पश्चिमेकडून आपला जो भूमध्य समुद्र आहे, भूमध्य समुद्रातून एक वादळी हवा, जी वादळी हवा आपल्यासोबत बाष्पयुक्त हवा घेऊन येते, ही हवा पुढे जाऊन सिरिया, इराक, त्यानंतर इराण, अफगाणिस्तान या प्रदेशातून ही हवा आपल्या भारताच्या हिमालयी प्रदेशामध्ये जाऊन धडकते. ठीक आहे, म्हणजे असं सिच्युएशन लक्षात ठेवा की जेट स्ट्रीम जे आहे, ठीक आहे, आपल्याकडचं जे जेट स्ट्रीम, आता बघा इथं आपला भारत आहे, तो तुम्हाला या डायग्राम मध्ये व्यवस्थित समजून सांगतो. हा जो भारत आहे, तर या भारतामध्ये, ठीक आहे, या भारतामध्ये या प्रदेशामध्ये जे आपलं वाळवंटी प्रदेश आहे, ठीक आहे, आपला जो वाळवंटी प्रदेश आहे, या वाळवंटी प्रदेशामध्ये एकदम उष्णता असते आणि या उष्णता असल्यामुळे या ठिकाणी लो प्रेशराइज पट्टा क्रिएट होतो. तर या भूमध्य समुद्रातून, हा पूर्णपणे एक भूमध्य समुद्र आहे, या भूमध्य प्रदेशातून जे काही वाफ तयार होते, त्यानंतर पुढे ब्लॅक सी आहे, ठीक आहे, काळा समुद्र, त्यानंतर पुढे कॅस्पियन समुद्र, या सगळ्या ज्या वॉटर बॉडीज आहेत, या सगळ्या वॉटर बॉडीजच्या प्रदेशातून बाष्पीभवन होत असतं. आणि ही जी भूमध्य समुद्रातील वादळी अवस्था आहे, ठीक आहे, वादळी अवस्था, ही वादळी अवस्था पुढे जाऊन इराण, ठीक आहे, आता जिथे युद्ध चालू आहे ते इराण, इराण नंतर अफगाणिस्तान, ठीक आहे, या अफगाणिस्तानच्या माध्यमातून पुढे पाकिस्तान, या पाकिस्तानी प्रदेशातून ती बरोबर साधारणतः जानेवारी, ठीक आहे, जानेवारी, फेब्रुवारी या आणि मार्च, लक्षात घ्या, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यांमध्ये ही सिच्युएशन क्रिएट होते. पण अनफॉर्च्युनेटली यावर्षी 2026 ला जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांमध्ये पश्चिमी डिस्टर्बन्स आलाच नाही. 2025 हा पश्चिमी, त्याला वेस्टर्न WD म्हणतात, वेस्टर्न डिस्टर्बन्स हा आला नाही. त्यामुळं या प्रदेशात, भारताच्या वायव्य प्रदेशात किंवा भारताच्या या पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, लडाख हा जो पट्टा आहे, हिमाचल प्रदेश, या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बर्फवृष्टी होते, पाऊस होतो. आणि एमपीसीने हा क्वेश्चन विचारलेला आहे. एमपीसीने हा क्वेश्चन जेट स्ट्रीमच्या अँगलने विचारलाय की जेट स्ट्रीममुळे आपल्याकडे हिवाळ्यात पाऊस पडतो, तो कुठं पडतो, तर तो पडतो हिमालयात. ठीक आहे, ते हिमालयाच्या रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. दुसरी गोष्ट, हिमालयात पाऊस पण पडतो आणि पाऊस पडल्यामुळे काय होतं की उत्तर भारतामध्ये थंडी निर्माण होते. हे सगळं चांगले, म्हणजे उत्तर भारतात थंडी निर्माण होते, हिमालयात पाऊस पडतो, बर्फवृष्टी होते, बर्फवृष्टी झाल्यामुळे नद्यांना पाणी राहतं, त्या सगळ्या चांगल्या गोष्टी होतात. या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस राहिल्यामुळे, म्हणजे बघा, बर्फ पडल्यामुळे नद्यांना पाणी राहणार, नद्यांना पाणी 12 महिने जर व्यवस्थित राहिलं तर व्यवस्थित भारतीय मैदानांना पाणी मिळणार. दुसरी गोष्ट, उत्तर भारतात थोडीशी थंडी जाणवली तर उत्तर भारतामध्ये असलेल्या जे पीक आहेत, गव्हाचं पीक, या गव्हाच्या पिकाला फायदा होतो, रब्बी हंगामातल्या पिकांना फायदा होतो. हिवाळ्यामध्ये थोडा पाऊस पडल्यानंतर, म्हणजे भारतातला जवळपास 15% पाऊस हिवाळ्यात या ठिकाणी पडतो, 15% पाऊस या ठिकाणी पडल्यामुळे डेफिनेटली आपल्याला पण त्यामध्ये एक चांगला सपोर्ट मिळतो. बघा, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमुळे काय होतं की हिमालयात ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमुळे आपल्या भारताला पाणी मिळतं. बस मला एवढं सांगायचं. म्हणजे जर तुम्ही लक्षात ठेवलं की आपल्याला जर आपल्या जमिनीवरती जर पाणी पडतंय तर ही जमीन साधारणतः मार्च पर्यंत थोडीशी ओलावा मेंटेन करते आणि एप्रिल मेच्या नंतर आपल्या भारतामध्ये काही स्थानिक वारे व्हायला सुरुवात होतात. एप्रिल मे मध्ये मग लू वारे, आंधी वारे हे येतात. पण जर मार्च मध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गरमी येत असेल तर पुढे विचार करा, एप्रिल मध्ये तर आंधी, ठीक आहे, एप्रिल मध्ये लू वारे, ह्या इराण बलुचिस्तानवरून येणारे जे लू वारे आहेत, ते लू वारे पुढे जाऊन आपल्याला एप्रिल मे मध्ये येतील. त्यानंतर हे आंधी बनतात, मग नॉर्वेस्टर, या ठिकाणी आंबेसरी, हे सगळेचे सगळे वारे यावेळेस फुल ऍक्टिव्ह होतील. आणि इव्हन हवामानाचा सरळ अंदाज आहे की काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पण पडेल. आणि हा जो पाऊस आहे तो या समुद्री प्रदेशातून, हा जो आपल्या जवळचा जो समुद्री प्रदेश आहे, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, तर या प्रदेशातून
जे बाष्पयुक्त वारं आहे ते बाष्पयुक्त वारं आपल्या पठारी प्रदेशावरती एंट्री करेल आणि डेफिनेटली आपल्याला आता काही दिवसांमध्ये त्याचा अनुभव येईल. म्हणजे जी स्थिती एप्रिल मे मध्ये व्हायला गरजेची होती ती स्थिती यावेळेस मार्चच्या 15 होणार आहे. याच्यामुळं पुढे भविष्यामध्ये जाऊन आपल्या देशावरती परिणाम पडेल का? जर आपल्याकडे जास्त उष्णता निर्माण झाली आत्ताच, म्हणजे जिथं आपल्याला गरज नाहीये, जवळपास 10 डिग्रीचा किंवा 8 डिग्रीचा इफेक्ट या ठिकाणी पडतोय, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी उष्णता निर्माण झाली तर ही उष्णता पुढे जाऊन एल निनोला आमंत्रण देईल का किंवा दुष्काळी स्थिती निर्माण करू शकतो का? तर यावरती मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं एक महत्वाच्या अशा काही न्यूज आल्या किंवा भारतीय हवामान संस्थेने किंवा जर त्यांनी काही महत्वाच्या काही गोष्टी पब्लिश केल्या तर डेफिनेटली मी त्याच्यावरती तुम्हाला या क्लासमध्ये किंवा या प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हाला सांगत जाईल. सो युट्यूब लाईव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा युट्यूबच्या रेकॉर्डेड लेक्चरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी तुम्हाला त्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर सांगत आहे. तर आता बघा, साधी सिंपल गोष्ट आहे, वेस्टर्न डिस्टर्बन्स तुम्हाला लक्षात आलाच असेल. मग यावरती क्वेश्चन असे विचारले जातात की वेस्टर्न डिस्टर्बन्स हा कोणत्या प्रदेशामधून येतो? तो वेस्टर्न डिस्टर्बन्स हा भूमध्य सागराच्या प्रदेशातून येतो. दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, वेस्टर्न डिस्टर्बन्स भारतातील कोणत्या प्रदेशामधून एंट्री करतो? तर वेस्टर्न डिस्टर्बन्स हा भारतातील वायव्य प्रदेशातून, पश्चिम वायव्य किंवा पश्चिम उत्तर, लक्षात द्या, पश्चिमेकडे पण येतो आणि उत्तरेकडे येतो, मग त्याला पश्चिम उत्तर पण म्हणतात. ठीक आहे, ऑलरेडी क्वेश्चन्स या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे क्वेश्चन्स परत येऊ शकतात. ओके, सो आता या भागात मग या प्रदेशामध्ये काय सिच्युएशन होते? तर ऑब्व्हियसली या प्रदेशामध्ये जे वारं येतं ते भूमध्य प्रदेशातून काळ्या समुद्रातून, कॅस्पियन समुद्रातून बाष्प घेऊन हे वारं आपल्या भारताच्या उत्तरेकडनं या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या मार्गे भारतात वायव्य दिशेला एंट्री करतं आणि त्यामुळे पुढे जर हे वारं कोण अडवतं तर हिमालय अडवतं. तिथे हिमालयाचा सुद्धा रोल महत्वाचा आहे. त्या ठिकाणी हे वारं हिमालय अडवतं. मग ह्या वाऱ्यामुळे काय होतं? तर या वाऱ्यामुळे हिमालयात बर्फवृष्टी पडते, पाऊस पडतो, उत्तर भारतात थंडी निर्माण होते आणि त्याचा काही इफेक्ट या पठारी प्रदेशावरती सुद्धा जाणवतो. ही जी सिच्युएशन असते ह्या वेस्टर्न डिस्टर्बन्सची, ही सिच्युएशन या ठिकाणी निर्माण होते. मग या पश्चिमी जो विक्षोभ आहे, या पश्चिमी विक्षोभापासून आपल्याला किती पाऊस पडतो? तर साधारणतः 5 ते 10% किंवा 15% पर्यंत सुद्धा या ठिकाणी पाऊस पडू शकतो. ठीक आहे, उत्तरेकडे एक वेगळी सिच्युएशन या ठिकाणी निर्माण होते. तर हा जो वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे हा जिओग्राफिकली तुम्हाला मी आज एक्सप्लेन केलेला आहे. तर लक्षात घ्या, यावेळेस हिवाळ्यात आपल्याला पाऊस कमी पडलाय, वेस्टर्न डिस्टर्बन्स आलाच नाही, त्यामुळे हिवाळ्यात पाऊसच नाही. साधी सिंपल गोष्ट. आणि हिवाळ्यात कमी पाऊस झाला त्याच्यामुळे डेफिनेटली उन्हाळा यावेळेसचा तीव्र असेल. ओके, सो या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. तसेही आवर्षणाची स्थिती निर्माण होऊ शकते, त्याच्यामुळे सगळ्यांनी पाणी जरा व्यवस्थित जपून वापरा. राईट, तर चला परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला यावरचे कंटेंट बघायचे असतील तर जरा थोडेसे जुने लेक्चर्स पण बघत चला. भरपूर सारे लेक्चर्स, भरपूर सारे शॉर्ट्स या ठिकाणी मी अपलोड करत राहतो. राईट, थँक्यू.